वटपौर्णिमा श्रद्धा की अंधश्रद्धा. नमस्कार मित्रांनो, मी मोनवी. तुम्ही बघत आहात हिस्टोरिकल मिरर. तुमचा जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरू करूया. दरवर्षी लाखो महिला वटपौर्णिमेचा उपवास करतात, वडाच्या झाडाला फेऱ्या मारतात, पूजा करतात आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. पण एक प्रश्न विचारूया, खरोखरच वडाच्या झाडाभोवती फेऱ्या मारल्याने पतीचं आयुष्य वाढते का, की ही फक्त परंपरेच्या नावाखाली चालत आलेली एक श्रद्धा की अंधश्रद्धा आहे? आज आपण वटपौर्णिमेकडे विज्ञान, तर्क आणि इतिहासाच्या दृष्टिकोनातून पाहणार आहोत. वटपौर्णिमेची कथा पुराणांवर आधारित आहे. वटपौर्णिमा सण सावित्री सत्यवान यांच्या कथेशी जोडला जातो. कथेनुसार सावित्रीने सम्राजाकडून आपल्या पतीचे प्राण परत मिळवले, परंतु या घटनेचा कोणताही ऐतिहासिक किंवा वैज्ञानिक पुरावा उपलब्ध नाही. उपवासामुळे आयुष्य वाढते याचा पुरावा नाही. आजपर्यंत कोणत्याही वैज्ञानिक संशोधकाने हे सिद्ध केलेले नाही की पत्नीने उपवास केल्यामुळे पतीचे आयुष्य वाढते. व्यक्तीचे आयुष्य हे आरोग्य, जीवनशैली, अनुवंशिकता आणि वैद्यकीय सुविधांवर अवलंबून असते. फक्त महिलांनीच का करावा उपवास? जर पतीसाठी पत्नीने उपवास करावा लागतो, तर पत्नीच्या दीर्घायुष्यासाठी पुरुषाने तितक्याच प्रमाणात उपवास का करू नये? हा प्रश्न स्त्री पुरुष समानतेच्या दृष्टीने महत्वाचा आहे. वडाचे झाड पूजनीय असू शकते, चमत्कारी नाही. वडाचे झाड पर्यावरणासाठी अत्यंत उपयुक्त आहे. ते भरपूर ऑक्सिजन देते आणि वडाचे झाड पूजनीय असू शकते, चमत्कारी नाही. वडाचे झाड पर्यावरणासाठी अत्यंत उपयुक्त आहे. ते भरपूर ऑक्सिजन देते आणि जैवविविधतेचे रक्षण करते. परंतु झाडाला फेऱ्या मारल्याने कोणाचे आयुष्य वाढते याचा वैज्ञानिक पुरावा नाही. श्रद्धा वैयक्तिक असते, पण तर्कही महत्वाचा आहे. कुणालाही आपली श्रद्धा पाळण्याचा पूर्ण अधिकार आहे, परंतु कोणतीही गोष्ट स्वीकारताना तिचा सत्यता, तर्क आणि वैज्ञानिक आधार तपासणे देखील आवश्यक आहे. वटपौर्णिमा हा अनेकांसाठी श्रद्धेचा विषय असू शकते, मात्र विज्ञानाच्या दृष्टीने पाहिले तर उपवास, पूजा किंवा वडाला फेऱ्या मारल्याने आयुष्य वाढते असे सिद्ध झालेले नाही. म्हणून परंपरांचा आधार ठेवत त्यामागील तथ्य आणि तर्क समजून घेणे गरजेचे आहे. तुमचे मत काय आहे? वटपौर्णिमा ही श्रद्धा आहे की अंधश्रद्धा? कमेंट मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.